रस्त्यावरती मोठमोठे लोंढे दिसत होते। चिमुकले, महिला, आबालवृद्ध हे सुद्धा रस्त्यावर येताना पाहायला मिळत होते। तो काळ असा होता ज्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांच्या घरातून, कुटुंबातून चिमुकल्यांसह आबालवृद्ध रस्त्यावर येत होते। रस्त्याच्या रस्ते फक्त वातावरण भगवमय पाहायला मिळत होतं आणि हे वातावरण पेटलं होतं ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला गेला तो पहिलं मराठवाड्यात। मराठवाड्यातील महत्त्वाच्या भूमिका बजावणारे काही तरुणी एकत्रित आले आणि त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली। याचा परिणाम इतका उद्रेकवादी झाला की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज एकत्र आला। नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही बघत आहात एमएच बिंदास। आता पण ती स्थिती आहे तर महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या नंतर महाराष्ट्रातील मराठा शांत झालाय अशी भूमिका सगळ्यांना वाटत होती। परंतु अशातच मनोज पाटील जरांगे नावाच्या एका व्यक्तीनं त्या ठिकाणी ही ज्योत पुन्हा पेटवली। महाराष्ट्रातील तळागाळातील तमाम वर्गाला जागृत करणारा मराठ्यांचा नेता म्हणून मनोज जरांगे यांना ओळख मिळाली। या निमित्तानं मराठा समाजाला एक नवीन नेतृत्व सुद्धा मिळालंय, ज्यांनी सरकारला धारेवर धरत महत्त्वाकांक्षी निर्णयांसाठी आक्रमकता दाखवली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे चर्चेत आले। आज मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील गावखेड्यापर्यंत पोहोचले आहेत। महाराष्ट्रातील एकही घर बहुधा असं नसेल की ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या नावाची चर्चा नाहीये। 17 ते 18 दिवस सुरू असलेलं हे उपोषण आणि या उपोषणस्थळी असलेल्या प्रत्येक माध्यमांची प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते। मनोज पाटील जरांगे यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाकडे नेमकं सरकार कसं बघतंय हाही विषय महत्त्वाचा होता आणि मुद्दा महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। मनोज पाटील जरांगे महाराष्ट्रातील मराठ्यांचा नेता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मनोज पाटील जरांगे 2012 पासून मराठा समाजासाठी लढत आले आहेत। कधी छावा संघटनेच्या माध्यमातून तर कधी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी मराठ्यांसाठी महत्त्वाची कामगिरी बजावची भूमिका केली आहे। हे सगळं करत असताना आपल्या घर परिवाराला तिलांजली त्यांनी दिली आहे। स्वतःची शेती ती विकावी लागली आणि समाजासाठी त्या शेती विकून आलेल्या पैशाचा वापर मनोज पाटील जरांगे यांनी केला। समाजासाठी आपण इतकं वाहिलंय, मात्र समाज आपला विचार करेल का याचा तनिक सुद्धा विचार त्यांनी केला नाही आणि समाजासाठी स्वतःला झोकून दिलं। अंतरावली सराटी या गावामध्ये ज्या वेळेला उपोषण सुरू होतं त्यावेळेला प्रत्येक राजकारणी दिग्गज त्या ठिकाणी येऊन मनोज पाटील जरांगे यांची भेट घेत होता। अशातच मनोज पाटील जरांगे हे पुन्हा नावारूपाला आले। त्या ठिकाणी झालेला हिंसाचार, लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळखंड्या फोडण्यात आल्या, या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रातील मीडिया एकत्रित आली आणि मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा पुन्हा एकदा उचलला गेला। आता या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा विषय जर म्हटलं तर मराठा आरक्षण का मिळत नाही, मराठ्यांना आरक्षण का दिलं जात नाही, नसल आरक्षण दिलं जात तर कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या म्हणजे आरक्षण मिळेल, अशी महत्त्वाकांक्षी भूमिका मांडणारा एक अजरामर योद्धा म्हणजेच मनोज जरांगे म्हणून मराठा समाज आज त्यांच्याकडे बघतोय। 14 तारीख जवळ येते। सरकारला मनोज पाटील जरांगे यांनी आमरण उपोषण सोडते वेळी तारीख 14 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर मराठ्यांची पुन्हा एकदा एक ज्योत पेटेल आणि या वेळेला मराठा समाज पुन्हा त्यांची दिशा ठरवेल ती 14 ऑक्टोबर रोजी। आता यासाठी जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 14 तारखेला 100 एकरपेक्षा जास्त क्षेत्र जागा त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे, जिथं मराठा समाज एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करणार आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वानं का होईना पण मराठा समाजाला दिशा देणारं एक राजकारण विरहित व्यक्तिमत्व मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मिळालं। म्हणूनच आज महाराष्ट्रातील तळागाळातील घराघरापर्यंत पोहोचणारा एक अवलिया म्हणजेच मनोज जरांगे यांच्या परिवाराबद्दल जर जाणून घेतलं आपण तर या ठिकाणी मुलं, मुली आणि पत्नी हे शहागड ही जी गाव आहेत या गावामध्ये म्हणजे त्यांच्या सासूरवाडीमध्ये मनोज पाटील जरांगे आपल्या परिवारासह राहतात। याबद्दलची विशेष माहिती अशी आहे की मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहे, परंतु अंगात पहिल्यापासूनच समाजसेवेसाठी वाहून घ्यायचं ही धग पेटलेली आणि या धगीनेच मनोज जरांगे पुन्हा समाजासाठी आक्रमक झालेत। आज ते इतके आक्रमक झाले आहेत की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये, विविध तालुक्यांमध्ये, गावखेड्यापर्यंत मनोज जरांगे पोहोचले आहेत। आता मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच
तर भविष्यात मनोज जरांगे हेच मराठा समाजाचं राज्यामध्ये नेतृत्व करतील यात शंका नाही आहे। आता मनोज जरांगे पुन्हा 9 ऑक्टोबर म्हणजेच उद्याला वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन यासारख्या गावांमध्ये जाऊन, तालुक्यामध्ये जाऊन मराठा समाजाला संबोधित करणार आहेत। यासाठी मनोज पाटील जरांगे हे येत आहे एवढी बातमी जरी समजली तरी प्रत्येक मराठा समाजातील मराठा जागृत होऊन त्या सभेला उपस्थिती दर्शवण्यासाठी तयारी करतोय। 9 ऑक्टोबरच्या या सभेमध्ये मनोज पाटील जरांगे अंतरवाली सराटीच्या या भव्य दिव्य अतिविराट सभेबद्दल काय बोलताय आणि मराठा समाजाला काय संबोधित करतायत हे एमएच बिंदासच्या फेसबुक लाईव्हमधून पाहायला विसरू नका। यासोबतच एमएच बिंदास या चॅनलच्या यूट्यूब लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला हे लाईव्ह बघता येईल। मनोज पाटील जरांगे मराठ्यांचं नेतृत्व सक्षमपणे करतील का याबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका। धन्यवाद।